कारण महत्वपूर्ण स्पर्धेचा मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा पर्व दुसरे, या पर्व दुसऱ्यावरती कोण नाव करेल याचं लक्ष लागलेलं आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा सर्व खेळाडूंना. जास्त वेळ खर्च करू नका. प्रमोदजी, आपण पाहतोय सलामीवीर म्हणून मैदानात दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे नागेश आणि यश. स्ट्राईकला आहे यश, नॉन स्ट्राईकला आहे नागेश. आपण पाहतोय थोडस आपल्याला अथांग कदम यांची जाहिरात आपण पाहतोय. चला, पहिला चेंडू पडतोय बरोबर 3:15 पहिल्या सेमी फायनल या सामन्याचा. अगोदर चेंडू होता, पहिला चेंडू, पहिला विकेट. यशला माघारी परतावं लागेल. ज्याच्या नावातच यश आहे त्याला यश संपादन करण्याआधी शमलं, नमवलं आणि आता माघारी परतावं लागेल. मित्रांनो, तुम्हाला जर यश मिळवायचं असेल ना, तुम्हाला यश संपादन करायचं असेल ना, तर आत्मविश्वासाची फार गरज आहे. आणि जर तुम्हाला आत्मविश्वास मिळवायचा असेल ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती असणं फार गरजेचं आहे. आदित्य पुढे एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफला मारलेला चेंडू आणि एक धाव नक्की मिळेल. पहिल्या चेंडूवरती आपण पहिला विकेट गायब झाला, मोठा विकेट प्राप्त केला यशला माघारी परतावं लागेल. आणि त्यानंतर पुढील चेंडूवरती एक धाव केली आणि एका धावेने खातं देखील ओपन केलं. पुढे फुलटॉस चेंडू गेला क्षेत्ररक्षक तैनात सुंदर अटीतटीचा दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही संघर्ष करून आलेले पुढे संघ आपल्याला पाहायला मिळतात. आता हे दोन्ही बलाढ्य संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय आरजे काते चषक 2024 पर्व दुसरे या सामन्यासाठी आमचे आदरणीय या ठिकाणी अंकुशजी काते साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो. मी सर्व कमिटी मेंबर यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करायचं आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे. आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय अंकुशजी काते साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. हो, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि खराब क्षेत्ररक्षणाचा मात्र बदला होतोय. फायदा होतो तर समोरील फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि धावसंख्या होते धावफलकावरती आपण पाहतोय 5 धावा धावफलकावरती. एक गडी बाद झाला, यशला भोपळा फोडता आला नाहीये. भोपळा न फोडताच माघारी परतला. 5 धावा धावफलकावरती आहेत. सिद्धेश गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय सिद्धेशला. स्ट्राईकला आहे तो आदित्य. बॅटची कडा घेऊन गल्लीमध्ये निघून जात होता चेंडू. एसटी रक्षक झेपावला, थांबवलं, एक मात्र धाव वाचवली आणि एक धाव मात्र चोरटी घेण्यात यश येते तो आदित्य आणि नागेशला. नागेशला मी फलंदाज आहे. सुंदर इथं मात्र थ्रो होता पण नेम लागला असता नक्कीच धोका मिळू शकला असता, धोका पत्करावा लागला असता. तर सुरक्षित पोहोचतोय आदित्य. नागेश अजूनही सलामीवीर म्हणून मैदानात दाखल आहे. त्याला मात्र इथे चमत्कार करावा लागेल. जर मात्र नागेशने चमत्कार केला तर क्रिकेट रसिक त्याला नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. पण चमत्कार करणं फार गरजेचं आहे. हो, सुंदर टॉळलेला चेंडू होता पण एक धाव नक्की मिळेल. नॉन स्ट्राईकला असलेला नागेश मात्र आता स्ट्राईकला पोहोचतोय. आणि धाव संख्या आहे आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा. चला गतिमान करा खेळ. पहिला सेमीफायनल आहे, सगळ्यांच्या नजरा वेधतोय हा सामना. सुंदर क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवा या क्षेत्ररक्षकासाठी. शरीरयष्टी पहा, झेप पहा मित्रांनो. मी नेहमीच सांगतो, आताही पुन्हा उल्लेख करतो की झेप अशी घ्या नावं ठेवणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे. खरंच या रक्षकाने नावं ठेवणाऱ्यांची झोप उडवली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण, कमाल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे एकदा हो, आखोडबाजा चेंडू होता, वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला पण थांबवलं मात्र आदित्यने. फलंदाज आहे तो राहुल. धावफलकावरती तुम्हा सर्वांनी घेऊन जातो. धावफलक सांगतायत 9 गुणलेखक प्रसाद ठसा सांगतायत. धावसंख्या 10. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत्या त्या 1-0 लॉस ऑफ
2 विकेट, 2 गडी माघारी परतले आणि धावफलकावरती धावा आहेत त्या दुहेरी अंकामध्ये 1-0 10. आता मात्र प्रथमेश गोलंदाजी मार्ग तिसरं षटक, वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक आहे प्रथमेश. हो पुढे खेळायचा प्रयत्न होता, राहुलचा समजला नाहीये. याला म्हटलं जातं पण खराब जरी चेंडू असला तरी मात्र चकवण्यामध्ये आपल्याला यश आलं त्यामध्ये प्रथमेशला. एका धावेने धावसंख्या पुढे गेली, 11 धावा झालेल्या आहेत आणि चकवलं, फसवलं आणि माघारी पाठवलं ते राहुलला प्रथमेशने. पुन्हा एकदा 4थ्या क्रमांकावरती आलेला राहुल मात्र माघारी परतला आणि आता तुषार. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रथमेश याचा सुंदर हाताळतोय. हो बॅटची गाड्या गेले, गुगली चेंडू होता, स्विंग करतोय, लेग स्विंग करतोय प्रथमेश. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आमचे मित्र जल फाउंडेशनचे या ठिकाणी सदस्य आदरणीय सुदर्शनजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही संयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय सतीशजी जाधव साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. धन्यवाद. धन्यवाद. ज्या सन्माननीय व्यक्ती यांचं इथे आगमन झालेलं आहे, सन्माननीय जल फाउंडेशन कोकण विभागाचे पदाधिकारी तसेच पत्रकार सन्माननीय सुदर्शनजी जाधव साहेब यांचं देखील इथे आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. आभार व्यक्त होतो. सुंदर कॉटन बोल्ड होता पण वाचलेला आहे, जीवनदान मिळतोय, लाईफ लाईन मिळते. ते मात्र इथे आदित्यला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू घ्यायचा होता पण तयार नव्हता, रेडी नव्हता, सिलेक्शन चुकतोय, तो स्विंग करतोय, वेगवान चेंडू टाकतोय तो प्रथमेश. चकमा देतोय, फलंदाजाला थांबून ठेवलंय, रोखून ठेवलंय. मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये अपयश येतोय, मोठे फटके खेळण्यामध्ये अपयश होतोय या दोन्ही फलंदाजाला. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा दोन्ही हात भूमी समांतर होत आहेत, धावा येतात अव्वाहंतर. पुन्हा एकदा सुंदर, क्या बात आहे, सुंदर लेग स्विंग होतोय आणि जखवून ठेवलं, थांबून ठेवलं. अजूनही बॅट कोणाची बोललेली नाहीये, ना आदित्यची ना मात्र आपल्याला तुषारची. आणि धावफलकावरती धावा येतात 1-5, 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक ज्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं तो मात्र खराब डेड बॉल होता. संदेश ज्याने चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलं. आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संदेशला. खराब पुन्हा एकदा मेचा चेंडू होता आणि एकदा नक्की दुसऱ्याचा प्रयत्न करतात पण एकदम वाऱ्याच्या आणि चित्तच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि एक अतिरिक्त धाव, अशा 3 धावा प्राप्त होतील. 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या वधारेल, धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होते एकूण 18-18. मोठा फटका येतो, इथे मात्र जाईल सीमारेषे पार. येतोय बिग हिट षटकार, येतो झाकी है, पिक्चर अभी बाकी है. आदित्य पुढे येऊन खेळायचा प्रयत्न पुन्हा त्याच दिशेने लावणला जाताना पाहायला मिळतो. 101 धाव मात्र मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट केलं जातंय पण सुरक्षित पाहायला मिळतोय आदित्य क्रीज मध्ये. कोणताही धोका नाहीये, कोणतीही अडचण नाहीये, संकट नाहीये. आदित्यवरती आत्मविश्वास सांगतोय आदित्यचा. पुन्हा संदेश सज्ज, ढकलून दिलाय प्रेमाने आणि मात्र जेल बाद होते तो म्हणजे तुषार. करुणेश या ठिकाणी सूचना आहे, जे कोण जेवणाचे बाकी असतील अजूनही 5-10 मिनिटं या ठिकाणी काउंटर चालू आहे, आपण जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. त्यानंतर काउंटर बंद करण्यात येईल. अजूनही कोणाचे जेवण बाकी असेल त्याने कृपया भोजनाचा लाभ घ्यायचा आहे. सुंदर ढकलून द्यायचा फक्त सन्मानाने खेळला, सन्मानाने खेळून 1 धाव मात्र मिळवली. एका धावेने मात्र धावसंख्या होती आपण पाहतोय 25 धावसंख्या आपण पाहतोय. पण पंचांचा इशारा आहे, पंच सांगायचा आहे प्रमोदजी. मयूर पंच दोघांनी डिसिजन करा. पंच खेळाडूंशी तुम्ही बोलू नये, पंच आपापसात दोघांनी डिस्कस करा. पण मयूर प्लीज पंच खेळाडूंशी बोलू नका. प्रमोदजी थांबवा. अतिरिक्त अवंत धावेने भर पडते, धावा होत आहेत त्या एकूण आपण पाहतोय 26 धावा. शेवटचं षटक आहे, 4थं षटक आहे. चला पुढे एकदा आपण पाहतोय सुंदर, इथं मात्र घाई नाहीये, 1च धाव मिळेल. आदित्य स्ट्राईकला थांबेल. मोठा फटका खेळण्याचा इरादा असू शकतो.
इथे नेक इरादा स्पष्ट करतोय आदित्य, कारण आदित्यला आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा. आता या सामन्यात जो कोण बाद होईल त्याला संधी नाही ना, बाहेर ना. आता या सामन्यात जो कोण बाद होईल, पराभूत होईल, त्याला मात्र या स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार आहे. 2 धावा प्राप्त होतात. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते 29. 29 धावा. शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावरती आपण पाहतोय संदेशाचं. काही सब दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळते. मोठे जेलबाद, सुंदर चेंडू लपकला आपल्या दस्तानामध्ये यष्टीरक्षक आणि माघारी परतला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत. 29, 29 धावा आणि 30 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे श्री 11 या संघाला. यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना आरवी 11 वर्सेस सौख्या 11. आरवी फायटर्स वर्सेस सौख्या 11. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी मैदानामध्ये यायचं आहे. या दुसऱ्या सेमीफायनलचा नाणेफेक सन्माननीय आदरणीय अंकुश शेठजी काते साहेब यांना विनंती करतो की आपण या सामन्याचं नाणेफेक करायचे आहे. आमचे स्थानिक कुल कमिटीचे सल्लागार, आमचे मार्गदर्शक आदरणीय अंकुशजी काते साहेब यांना विनंती करतो की आपण या सामन्याचं नाणेफेक करण्यासाठी मैदानामध्ये यायचं आहे. आता होणारा सामना आरवी फायटर्स वर्सेस सौख्या 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी मैदानामध्ये यायचं आहे. कमिटी मेंबर यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. आदरणीय अंकुशजी काते साहेब यांना सन्मानपूर्वक आपण नाणेफेक करण्यासाठी मार्गदर्शक गतिमान करा खेळ. 15 शिंदे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे. 15 शिंदे त्याचप्रमाणे अंकुशजी काते साहेब. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण या ठिकाणी थोड्याच वेळात खेळवणार आहोत. चला जास्त वेळ खर्च करू नका. आपल्याला फलंदाज आहेत, सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात. सलामीवीर स्ट्राईकला आहे तो, स्ट्राईकला आहे तो, स्ट्राईकला आहे तो संकेत आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सिद्धेश. गोलंदाज आहे नागेश. चेंडू फेकला आहे, फुटून घ्यायचा प्रयत्न केला जातोय. लॉंग आपला जाताना चेंडू पाहायला मिळतो. एक धाव मिळेल आणि 1 धावेने आपलं खातं ओपन केलं जाते. 1 धावेने 30 धावांचं आव्हान असेल. 24 चेंडू मध्ये थोडंसं काही सेट नव्हतं. फलंदाज थांबवलं. डेड बॉल आपण इथं सांगतात पंच. पहिला चेंडू आपण पाहिला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव जोडली गेली. सुंदर ढकलून द्या सन्मानाने. काही तर धावत होते का पाहायचं पण नाही. मोठा धक्का मिळू शकला असता, पत्कारायला लागला असता. तो म्हणजे श्री 11 या संघाला. सिद्धेश आणि संकेत. आता नॉन स्ट्राईकला सिद्धेश, स्ट्राईकला आहे तो संकेत. आपण पाहतोय ही सलामीची जोडबोळी आपण पाहतोय. जल फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय आदरणीय संस्थापक नितीनजी सकाराम जाधव साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. त्यांना विनंती करेन की आपण अतिथी देवो भव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सुंदर सुंदर रणनीती पाहायला मिळते आपल्याला या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय दिवंगत आरजी काते साहेब चषक 2024 पर्व दुसरे याची देही याची डोळा आपण असा हा कार्यक्रम एक अविस्मरणीय क्षण आपण पाहतोय. गतविजेता होता संघ तो म्हणजे 1992 हा संघ गतविजेता होता. पण या स्पर्धेमध्ये या संघामालक काही खेळाडू देखील बदल झालेले आहेत. त्यामध्ये सुंदर रणनीती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मी धावफलकावरती घेऊन जातो. धावफलकावरती धावफलक सांगतात प्रसाद. धावफलक आहे 6 आणि आता अतिरिक्त धाव 7 धावा. नागेश याचा खराब गोलंदाजीचा नजराणा. स्लोवरचा चेंडू तर उडवला जातो सर सीमारेषेच्या कडे आणि मात्र ते चौकार खणखणीत दणदणीत चौकार. यह छत्रपतींचा छावा. मिळाल्या 4 धावा.
4 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 11. पुन्हा नागेश सुंदर फुलटा चेंडू होता. इथं मात्र सुंदर क्षेत्ररक्षण देखील तेवढंच मजबूत होतं, ताकदीचं होतं. पण मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटर मध्ये आपण शेतामध्ये चोंड्यामध्ये खेळणारे सर्व क्रिकेटर आहोत, तर हे आपले चोरटी धाव घेण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. धावसंख्या आहे ती म्हणजे 12-1-2. आपण प्रत्येक चेंडूवरती धावा सांगत असतो. थोडंसं फक्त लक्षपूर्वक थोडा केअर आपण केली तर आपला संघ म्हणजे आपण जे खेळतोय त्याच्यावरती देखील नियंत्रण राहील, लक्ष राहील, आपला टार्गेट सेट होईल. चला वेळ घेऊ नका, खर्च करू नका. मयूर वेगवान करा, गतिमान करा खेळ. थांबा, डेड बॉल. नागेशने थांबवलं. चला जास्त डिस्कस करू नका मित्रांनो. ज्यांचा संघर्ष जेवढा मोठा असतो ना त्याची यशाची उंची देखील तितकीच मोठी असते. पुढे एकदा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला गेला. 1 धाव नक्की मिळते सहजरित्या आणि 1 धावे देखील धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या होते 13. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आव्हान आहे ते 30 धावांचं. अजूनही दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेकला गेलेला आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव प्राप्त झाली. 13 धावा. हो गुगली चेंडू समजला नाहीये. सिद्धेश प्रतीक गोलंदाज आहे. प्रतीक हो इथे मात्र काऊ कॉर्नर फाईलिंगला जाताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मानाने काहीसा सहजरित्या 1 धाव प्राप्त केली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते 15-1-5. लॉस ऑफ व 0 विकेट. झेल होता वाचला, मात्र इथे धावबाद झाला असता तो म्हणजे संकेत. आता सिद्धेश आला आहे. सिद्धेशला पाहू घ्या, चमत्कार करतो. पुन्हा एकदा फाईन लाईनला जाताना चेंडू आपण पाहतोय. एक ढकलून काढलाय. पुश करा आणि खुश राहा अशा पद्धतीने फलंदाजी करतोय सिद्धेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती प्रतीक. आपला संघाचा प्रतीक बनवावं लागेल आणि एकेरी दुहेरी धावण्यावरती भर दिलेला आहे. टार्गेट मोठं नसलं त्यामुळे एकेरी दुहेरी धावण्यावरती भर दिले. धावसंख्या झालेली आहे ती 18. अजूनही जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 12 चेंडू 12 धावांची गरज. पण शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो. कोणालाही क्रिकेटमध्ये कमी समजू नका, कारण 2 रुपयाचा पेन देखील करोडो रुपयाचा चेक लिहू शकतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये कोणालाही कमी समजू नका. हा युद्धामध्ये कोणीही जय विजय होऊ शकतं, पराभूत होऊ शकतं. ज्याचा संघर्ष मोठा त्याच्या विजयाची उंची देखील मोठी. पुन्हा मात्र गुदगुल्या करायचं. इथे मात्र धाव बाद होतोय सहजरित्या. बाद व्हावं लागेल सिद्धेशला. सिद्धेशला बाद व्हावं लागेल. आत्महत्या म्हणावी लागेल ही. सेमी फायनल मध्ये जर मित्रांनो तुम्ही अशा चुका केलात ना तर तुम्हाला पराभवाच्या छायेखाली जावं लागेल. मित्रांनो तुम्ही आयुष्यामध्ये 1000 चुका करा, पण एक चूक 1000 वेळा करू नका. जर तुम्ही वारंवार जर तुम्ही अशा चुका करत गेलात तर नक्कीच तुम्हाला पराभवाच्या छायेखाली जावं लागेल. पुन्हा आपण पाहतोय फलंदाज बॅटर आला आहे मैदान दाखल. पुढे खेळायचा प्रयत्न होत आहे. 1 धाव नक्की मिळेल. आता घाई नको. जर जिंकायचं असेल प्रत्येक चेंडूवरती 1 धावेची गरज आहे मित्रांनो, आणि तुम्ही अशी घाई केली तर नक्की तुम्हाला पराभवाच्या मार्गावरती चालावं लागेल. संयमाने खेळा, टार्गेट सेट करा, माइंड सेट करा, आत्मविश्वास मिळवा. अकोटप्याचा चेंडू होता, वेगवान होता, वेगाने चेंडू फेकला गेला आणि जसं मात्र सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे घ्यायचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू घेतला. 1 धाव नक्की मिळते. पाहायचा 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. ही अटीतटीची लढाई, याला म्हटलं जातं युद्ध, याला म्हटलं जातं रणसंग्राम. हा घमासाम आपण पाहतोय तो म्हणजे श्री आरजी काते साहेब चषक 2024चा रणसंग्राम घमासाम आपण पाहतोय. सगळ्यांच्या नजरा उंचावल्यात. लक्ष वेधते ही स्पर्धा. खराब चेंडूचं प्रदर्शन, अतिरिक्त धाव, वाईट चेंडूचा इशारा करतात पंच प्रमोद आणि 1 धावेने धावसंख्या प्राप्त होईल. धावफलकावर तुम्हा सर्वांना घेऊन जातो. धावसंख्या जाते 22. अजूनही 8 धावांची गरज.
तिसरं षटक प्रगतीपथावरती. फुलटॉ चेंडू इथे मात्र पण नाही, धोका नाही कोणताही. सुंदर क्षेत्ररक्षण. प्रत्येक चेंडूवरती एका धावेची गरज असताना हा निर्धाव चेंडू फार महत्वाचा आहे. हो हो पण एक धाव नक्की मिळेल एका धावेत आणि नो देखील आहे. पंचांचा इशारा. 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते 24. 6 धावांची गरज. तिसरा षटक अजूनही प्रगती. फुलटा चेंडू आहे, सरळ जातो सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक इथे मात्र धावबाद होऊ शकेल आणि आकाशाकडे बोट आणि इथे मोठी विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन आणि एक धाव मात्र खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलकावरती पुढे सरकेल. धावसंख्या सांगते प्रसाद सांगते धावसंख्या होते 25. जिंकण्यासाठी अजून 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावांची गरज. मित्रांनो आपली परिस्थिती कशीही असो पण परिस्थिती समोर अधवल व्हायचं नाही, लढायचं आणि जिंकायचं. तेही परिस्थितीच्या छाताडावर उभं राहून जिंकायचं. हा आत्मविश्वास आपल्याकडे पाहिजे. या स्पर्धेमध्ये ही महत्वपूर्ण सामना मानला जातो कारण या स्पर्धेमध्ये जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. कोण जिंकेल कोण हरेल याकडे हे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. लक्ष वेधक सामना आपण पाहतोय, लक्षणीय सामना आपण पाहतोय. तितकंच उत्तम दर्जाचं शिस्तबद्ध नियोजन आपण पाहतोय. स्वर्गीय दिवंगत RG कातेसाहेब चषक 2024 पर्व 2 आपण पाहतोय. सुंदर नजारा. सोन्याहून सोनेरी आणि हिऱ्याहून तेजस्वी आजची ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा आपण सर्वजण साक्षीदार होतोय. हे देखील सगळ्यात आपण महत्वपूर्ण गोष्ट आहे. चित्तथरार रोमहर्षक घमासाम रणयुद्ध रणांगणावरती क्रीडांगणावरती रंगणारा हा क्रिकेटचं युद्ध आपण पाहतोय. लक्ष वेधलंय चमचमत्या या मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफीवरती लक्ष वेधलंय. चेंडू लॉकअपला जाताना पाहायला मिळतो. इथे धावबाद होईल का पाहायचं. पंचांच्या इशाराकडे वाट पाहावी लागेल. पंचांच्या इशाराची पंच सांगतील पण 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा होत आहे एकूण 27 धावा. अजूनही 3 धावांची गरज. हो इथे मात्र क्लीन बोल्ड. गुगली चेंडू. सुंदर अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे राहुल याचा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्यानंतर विकेट. आता 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी हव्यात त्या एकूण 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावा. भीमसेन पुढे घ्यायचा प्रयत्न. 1 धाव नक्की मिळते. 3 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग आहे. आपल्याला आपण पाहतोय सुंदर अटीतटीचा सामना पाहतोय आपण. पाहूया पुढे एकदा एक रंगलेला सामना आहे. हो जबरदस्त. हो मयूरच्या दोन्ही हात उंचावलेत. आता मात्र उरल्या सुरलेल्या आशा मात्र पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर धावा येतात. आव्हान तर शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणाला कमी येते मात्र षष्टीचित होताना पाहायचं आहे आणि ते षष्टीचित पंचांचा खेळाडू बोट आणि जिंकलेले देखील आहेत मला वाटतं. आणि वाईट इथे मात्र जिंकलेला आहे ते श्री 11. हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला अंतिम सामन्यात दाखल झालेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा या संघासाठी. श्री 11 या संघासाठी अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. खेळाडूंच्या अभिनंदन. आभार व्यक्त आहे की आपण मैदानाच्या बाहेर आपला जल्लोष साजरा करायचा आहे. यानंतर होणारा सामना आर्वी पायटन वर्सेस सौख्या 11. सौख्या 11 संघाने सौख्या 11 संघाने आपला निर्णय सांगायचा आहे. तुमची काय बॅटिंग ना. आता झालेला सामन्याचा मॅन ऑफ द
मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे आपण वळतोय, सामनावीराच्या पुरस्काराकडे. आणि हा किताब जातोय पहिल्या सेमीफायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय वंडर बॉय सिद्धेश. श्री 11 या संघाचा सिद्धेश महाडिक. आणि हा सन्मान देण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी विनंती करेन अजयजी शिंदे, अजयजी बिरवटकर सर यांना विनंती करेन की हा सन्मान आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचा आहे. अजयजी बिरवटकर साहेब. चला जास्त वेळ घेऊ नका. ऐकलं काय नंतर टॉच जो असेल ना नितीन जाधव